पिकल्या वाल्या बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या गेली गेली फणी गेली बाकट करून आली साधी शिदी पोटी बाबा पांडी बुच्ची झाली सगळं कशामुळे चाललं नाही बाप एका फॅशनमुळे पहिल्या काळातल्या बाया रुपये एवढं कुकू लावायच्या डोक्यावर पदर घ्यायच्या पण आताच्या महिला मंडळ डोक्यावर पदर घेत नाही कपाळाला कुकू लावत नाही मग माझं महिला मंडळीने एकच सांग नाही पदर जर घ्यायचा नसेल तर काढायचा कशाला पदर जर घ्यायचा नसेल तर काढायचा कशाला 2-4 निर्या करायच्या पुढंच खोसून घ्यायच्या चालल्या बिना बरोडाच्या गाड्या कारण की आम्हाला संस्कृती कळली नाही मी बाप आपल्या भारत देशाची संस्कृती आहे तिच्या डोक्यावर पदरची करते भुकिल्या भाकिल्याची कदर तीच खरी इंडियन तुम्ही कुठून काठमांडून आल्या का मग का फरेनून आल्या तर या पदराचं महत्व काही कमी समजू नका माय बाप पहिल्या काळातल्या बाया जेव्हा भागवताला कीर्तनाला भरवण्याला जायच्या तेव्हा सोबत लहान लेकराला घेऊन जायच्या पण त्या जर लहान लेकराला भूक लागली तर तिथं स्तनपान करायच्या पण स्वतःच्या इज्जतीचं रक्षण करण्यासाठी अशा पदर झाकून घ्यायच्या घे ना माझी हो म्हणणं पिकल्या कशाला का बट्टा लावतो अशा पदर झाकून घ्यायच्या पण आताच्या बायात हा उशीच्या खोळी घालून येते उशीच्या खोळीस मध्ये जसं वरून टाकलं काही काय केले काय म्हणते पोरायला दिले असं टाकलं काही पर्यंत येत नाही हा ह्या पोराला चांगला अनुभव दिसते घालते का तू रातचं घालते का दिवसाचं डंग डंग चिंताचे बाबा काय म्हणते त्याले काय म्हणते काय नाही म्हणते गाऊन काय नाही म्हणते गाऊन ज्याच्या तू जाते सारं वाहू त्याच तू आहे गाऊन आणि ती जर गाऊन घालून या ठिकाणी आली सन आणि तिने जर इज्जतीचं रक्षण करायचं असेल काही चटई पांघरण का म्हणून पदर घेतला पाहिजे नाही बाप तुम्ही नका घरी पत्र घेऊ पण जेव्हा भागवताला कीर्तनाला भारुडाला जाता जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा महिला मंडळीने अवश्य पत्र घेतला पाहिजे कारण की त्या मुसलमानाच्या स्त्रिया बघा मुलगी 16 वर्षाची असो की 70 वर्षाची म्हातारी असो त्यांना जर बाहेर फिरायला जायचं असेल ना त्या बिना बुरख्याच्या जात नाही हो कारण की ते आपल्या धर्माचं काय करत आहे पालन करत आहे माझे साधू संत सुद्धा सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणी काम बीज वाढावं अरे धर्म कोणताही सुद्धा त्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे पण आपण फॅशनच्या मागे लागलो माय बाप आणि आपण अंग प्रदर्शन मानलं हो अंग प्रदर्शन मानलं आता मुलीचं एवढं अत्याचाराचं प्रमाण वाढून आहे बाप त्याच्यात बाकी धर्माच्या कोणत्याच मुली नाही फक्त आणि फक्त हिंदू धर्माच्या मुली आहे म्हणून आपल्या मुलींना सांगा की शरीर दाखवणं ही आपली संस्कृती नाही शरीर झाकणं ही आपली संस्कृती आहे शरीर झाकणं ही आपली संस्कृती आहे आणि आपण फॅशनच्या मागे लागलो आपल्या पोरीची स्टाफ इतकुली आपल्या पोरीची पॅन्ट इतकुली ही आपली संस्कृती नाही आपली संस्कृती शरीर दाखवणं नाही तर शरीर झाकणं ही आपली संस्कृती नाही बाबा ह्या बायाचीच फॅशन नाही वाढली ह्या बायाचीच फॅशन नाही वाढली ह्या पोट्ट्याची सुद्धा फॅशन वाढून गेली हे पोट्टे काय करते इकडून कापते इथं मला गोबीचे फुलं ठेवते आहे का तुमच्या इथं गोबीचे फुलं असं तर घेऊन जायचं भाजी करायच्या कामी आणि ह्या जीन्स पॅन्टवाल्या पट्ट्याची जर फॅशन पाहायची असेल ना तर महाप्रसादाच्या दिवशी पाहायची पंक्तीचं जेवण आहे तुमच्याकडे पण पंक्तीच्या जेवणाच्या दिवशी जीन्स पॅन्टवाली पट्टे वाढायला भाजी 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 कडी 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 वरण 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 भात 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 मीठ 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 पोळी 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 वरण वरण मग त्याचा जीन्स पॅन्ट जाते इथचा मग शेजारी बसलेली का म्हणजे पिंट्या जरा असं वरतच कर किंवा सीसीटीव्ही कॅमेरा दिसत आहे असंच माझं एका ठिकाणी भरून चालू होतं एक पोरग समोरून आलो त्यानं काय केलं समोरून शर्ट आतमध्ये घुसलो आणि मागून अशी शर्टाची झापट उघडी ठेवली मी म्हणलं दादा ही फॅशन कुठून आणली भारतमध्ये फॅशन नाही समोरून शर्ट फाटून नाही म्हणून आतमध्ये घुसलं आणि मागून पॅन्टाची ट्यूबलाईट लागून आहे काय आजकालच्या पोळ्याची फॅशन आजकालची ह्या लुगडं धोत्रवाल्या काही कमी समजू नका माहिती बा जेवढा लुगड्या धोत्रात पावर आहे तेवढा तुमच्या त्या उशीच्या खोळीमध्ये पावर नाही तेवढा तुमच्या त्या जीन्स पॅन्ट मध्ये पावर नाही तुम्ही म्हणाल लुगड्या धोत्रात कोणता पावर आहे तुमच्या गावामध्ये बस येते बस आली का पोरायले गेटवर गर्दी दिसली का पोरं शिटा काही ना करून ठेवते कोणी रुमाल टाकते कोणी बॅगा
कार टाकून आपल्या शीटा बुकिंग करून टाकते. हे म्हातारी लोक काय टाकून बुक कर. एका ठिकाणी बुडाबुडी चालली होती प्रवासाने आणि ह्या पोट्ट्यानं बंद्या शीटा बुक करून ठेवल्या. बुडाबुडीला उभी राहायची पाळी आली. बुडी म्हणे बुड्याला कसं, बुडा म्हणे तसं, बुडी म्हणे कसं, बुडा म्हणे तसं. बुडा राहिला आणि बंद धोतर सोडलं दिली बसच झाली म्हणजे आपल्याच बापाची. एवढा त्या लुगडा धोतरात पावर आहे का तुमच्या उशीच्या खोळीमध्ये? एवढा पावर आहे का तुमच्या जीन्स पॅन्ट मध्ये? एवढा पावर, एवढा पावर आहे. आजकालच्या पोराची पॅन्ट 50-50 चेनाची. पोरगो कुठचं चेन लावून एका ठिकाणी मामा भाषे पोरगी पाल चाल निघाली. पोरानं 22 चैनाचा पॅन्ट घातला. 21 चैना लावल्या. जे मेन होती ते उघडी ठेवली. फॅशन, हे फॅशन कबाला जाणं तर सांगता येणार नाही. पण मी असं म्हणणार नाही तुम्हाला फॅशन करू नका, कारण की जग ज्या मागे चाललं त्या मागे गेलंच पाहिजे माय बाप. पण आपली संस्कृती धरून फॅशन केली पाहिजे. तुम्ही कपाळाला टिकली लावता ना, त्याच्या खाली छोटस कुंकू लावा. कुंकू हे सौभाग्याचं काय आहे? नाही बाप. पण कपाळाला टिकली लावली पाहिजे, कुंकू लावलं पाहिजे. म्हणून माझे नातऱ्या काय म्हणतात, ग बाई तुला ग बाई